नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, व्लॉगमध्ये सगळ्यांचा. आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये. हे आहे कापसाचं रान. बघू शकता तुम्ही. हा कापूस काय शिल्लक राहिला नाही, कारण कापसा सगळी काढणी झाली, सगळं झालं. आता कुठलं काय कापूस. आता उन्हाळा दिवस आला आहे, त्याच्यामुळे आता काही कापूस शिल्लक राहिला नाही. सगळं कापसाची काढणी झाली. बरं वाटलं, खूप महिन्याने आलो मी इथं शेतामध्ये. हे हायब्रिडचं रान आहे हे. हायब्रिड काढून सगळं त्याची मग आता हे ढोरांसाठी, गाई ढोरांसाठी चारा आहे मस्त. त्यांच्यासाठी एकदम उन्हाळ्यामध्ये तेवढं काही त्यांना भेटत नाही, पण त्यांच्यासाठी ढोरांसाठी बरं आहे. एवढं झालं, एवढं उन्हाळ्यामध्ये काय तेवढं जास्त त्यांना भेटत नाही, कारण की पावसाळा नसतो, पाण्याची कमतरता असते, त्याच्यामुळे त्यांना तेवढं हिरवा चारा भेटत नाही. हे आपलं खाल्लं रान आहे इथे. हायब्रिड आता हे काढायचं बाकी आहे, बघू शकता. आणि इथे आहे मळा, याला मळा म्हणतात. हे आहे मळा. याच्यावरती जाऊन सगळं शेताची देखभाल करायचं. कुठे ढोरं आल्यात, कुठे गायी आल्यात, कोणतं जनावर आले ते बघण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी म्हणू शकता तुम्ही. याच्यावरती जाऊन आराम करू शकता. इथनं वरी चढायचं आहे. हॅलो, वा वा वा. ते आपले तिकडे जे आहे ते विहीर आहे. आणि हायब्रिड जे दिसतोय, हायब्रिड आता एक गाड्याचं बाकी आहे. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते करडी लावले. तिकडे काय थोडं हरभरा लावले, थोडं खाण्यासाठी घरच्या घरी. तर बरं वाटलं, झाडावरती आलं, थोडं चांगलं वाटलं. काय गावाकडची जी हवा आहे आणि जे क्लायमेट आहे सगळं वेगळंच असतं, अति सुंदर असतं. मुंबईच्या गर्दीमध्ये, ट्रॉफिकमध्ये माणसं येडामध्ये त्याचा दिमाग एकदम गरम होऊन जातो. पण इकडे आल्यावरती असं डोक्याला शांती वाटतं, थोडा आराम वाटतो, डोकं थंड वाटतं. काय गावाकडला अनुभव आहे काय नाही सगळ्यांना माहितीच असतं. हा एक मुंबईचे जे रहिवाशी मूळ असते त्यांना तेवढं माहिती नसतं. पण इथून जे असं गावाकडनं मुंबईला गेलेले, कुठे अदर्स सिटीमध्ये गेलेले, त्यांना गावाकडे आल्यावरती त्यांना जी अनुभूती आहे ते वेगळीच आहे. पलीकडे जे आहे तळाव आहे, आमचं गावचं तळाव आहे ते. चला थोडं खालती जाऊया. असं भरले बघा कणीस. हे बघा, या ज्वारी आहे. वा वा, ज्वारी 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 बघू शकतो. हे बाकी थोडं शिल्लक राहिले काढायचं. एक माझ्या अंदाजा याला एक 5-6 दिवसामध्ये काढून घेतील. काढून याला मस्तपैकी मग याला हालेरमध्ये म्हणतो त्याला, मशीनमध्ये घालून त्याची ज्वारी केली जाते. कसं भरलं की नाही, बरं आहे की नाही? चांगले भरले माझ्या हिशोबानं. ॲव्हरेज थोडं बरं दिलं. तुम्हाला एक वेळ दाखवतो माझी आमची विहीर. ही आहे आपली विहीर. पाणी आहे बघा, मोटर आतमध्येच आहे. थंडगार थोडं सकाळचा मौसम आहे. 9च्या सुमारामध्ये आलो मी. थोडं आता ऊन पडेल, आता ऊन पडेलच थोड्या वेळात. मग ऊन म्हटलं की कडक ऊन, एकदम खतरनाक भयानक ऊन असतं. एक करडी आहे खालती बघू शकता. एक करडी, त्याच्या बाजूला हायब्रिड आहे. ते विचामध्ये जे आहे ते नकल थोडा हरभरा टाकले खाण्यासाठी. मित्रांनो सांगा मला कसं वाटलं तुमच्या शेती.
थोडं बरे आहेत. असंच आपलं आता मी छोटा व्लॉग बनवला आहे. असंच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि कमेंटसुद्धा करू शकता आपल्या चॅनलला. चला मित्रांनो, बाय बाय, थँक्यू.